जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा जाहीर। लातूरच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आणि शाश्वत आराखडा जनतेसमोर मांडला। पारदर्शक प्रशासन, लातूर पॅटर्न, शिक्षण, शेतकरी, आरोग्य, रोजगारावर भर, घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाचा संकल्प। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा जाहीर करत लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा स्पष्ट रोडमॅप जनतेसमोर मांडला आहे। 1 फेब्रुवारी रोजी महापौर जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेदरम्यान आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले। या जाहीरनाम्यात ग्राम पातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आलाय। भ्रष्टाचार मुक्त कारभार, एक खिडकी योजना, डिजिटल प्रशासन आणि 24 तासात तक्रार निवारण व्यवस्था यांसारख्या ठोस उपाययोजना यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत। लातूर पॅटर्नला अधिक बळ देत शिक्षण व्यवस्थेच्या समीकरणांवरती विशेष लक्ष देण्यात आलंय। शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल शिक्षणाची सुविधा, प्रत्येक शाळेत क्रीडांगण आणि अभ्यासिका उभारण्याचं स्पष्ट आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे। यासोबतच शेतकऱ्यांसाठी थेट निर्यातीला चालना, प्रक्रिया उद्योग, शेतमाल वाहतूक सुविधा, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, सिंचन प्रकल्प, शेततळे आणि विहीर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमी काँग्रेस आघाडीनं दिली आहे। आरोग्य क्षेत्रात निरोगी लातूर, सदृढ लातूर या मोहिमेअंतर्गत 24 तास कार्यरत आरोग्य केंद्रे, मोफत औषध पुरवठा आणि सुसज्ज रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे। शिक्षण, आरोग्य आणि शेतीसोबतच महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करत हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे। लातूर जिल्ह्याचा विकास केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे, या स्पष्ट भूमिकेतूनच हा जाहीरनामा तयार केलाय, असं आमदार अमित देशमुख यांनी सांगितलंय। हा जाहीरनामा म्हणजे लातूरच्या भविष्यासाठीचा विकास आराखडा असून सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला दस्तऐवज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.